नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण मराठीतील एक महत्त्वाचा प्रश्न घेऊयात बघा. स्वर विशेष संधी आहे. संधीमधील बघा, तर काय होतं, तर पहिला स्वर काय होतो न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो. त्यावेळेला काय म्हटलं जातं, तर त्या संधीला पूर्वरूप संधी असं म्हणतात. मग त्याची काही उदाहरणं येतात पर्यायामध्ये. काही अधिक असा, काहीसा, केले अधिक असे, केलेसे, खिडकी अधिक आत, खिडकीत, नदी अधिक आत, नदीत, किती अधिक एक, कितीक, लाडू अधिक आत, लाडूत. तर ही अशा प्रकारच्या संधीला काय म्हटलं जातं, पूर्वरूप संधी असे म्हणतात. म्हणजे काय, तर पहिला स्वर न बदलता तसाच राहतो आणि काय होतं, काहीसा, खिडकीत आणि दुसरा स्वर लोप पावतो. त्यावेळेला काय म्हटलं जातं, ह्या संधीला पूर्वरूप संधी असं म्हटलं जातं. आता पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. पररूप संधीमध्ये काय होतं, तर ह्या दोन्हीपैकी आपल्याला संधी ओळखायची असते. आता पररूप संधीमध्ये कसं होतं, तर कधी कधी मराठी शब्दाचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहून संधी होतो. याला पररूप संधी असे म्हणतात. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, तर पहिला स्वर लोप पावतो. घर अधिकी घरी, न अधिक उमजे नुमजे, घाम अधिक ओळे घामोळे, कर अधिक ऊन करून, एक अधिक एक एक एक, सांग अधिक एन सांगेन. तर अशा पद्धतीनं आपल्याला पर्यायामध्ये एक तर काय देतात, हे एक्झाम्पल देतात आणि संधी ओळखायला लावतात. किंवा काय असलं तर या दोन्हीपैकी कुठली संधी आहे हे पण विचारू शकतात. पररूप आहे का पूर्वरूप आहे. तर अशा पद्धतीने हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहे. पररूप संधी म्हणजे काय, तर पहिला स्वर तसाच राहतो, दुसरा लोप पावतो. आणि पररूप म्हणजे काय, तर पहिला शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहून संधी होतो. पहिला स्वर तसाच राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो. त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, पररूप संधी असं म्हटलं जातं. आता अजून एक बघा, ही या शब्दयोगी अव्ययाचे संख्या विशेषणांनी दोन प्रकारांनी संधी तयार होते. आता ही दोन प्रकारांनी संधी तयार होते. तर कुठले कुठले एक्झाम्पल घेतले, तर दोन अधिक ही दोन्ही आणि दोन अधिक ही दोन्ही. तर अशा पद्धतीनं दोन्ही तिन्ही चारी, दोन्ही तिन्ही चारी. तर इथं नी होतं हीचं रूपांतर आणि इथं दोन्ही हीच राहतं. तर अशा पद्धतीनं ही या शब्दयोगी अव्ययाच्या संख्या विशेषणात दोन प्रकारांनी संधी होते. थँक्यू. आता अजून काही संधीची एक्झाम्पल दिलेली आहेत बघा, ते पण आपण बघू शकतो. पूर्वरूप आता तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की कोणत्या नियमांनी हे तयार झालेले आहेत. तर आपण बघूया इथं, ज्ञान अधिक ईश्वर ज्ञानेश्वर हे कुठल्याचं आहे ते सांगू शकता. सूर्य अधिक उदय